नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. वैमानिकांना आपले विमान एका निश्चित दिशेने घेऊन जावे लागते, परंतु एस टी बस चालकांना मात्र घाटातील चढ उतार आणि नागमोडी वळणाचा रस्ता पार करत शहरातील गर्दीतून मार्ग काढत रस्त्यावरून आपल्या निश्चित ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाण्याचे अत्यंत जोखमीचं काम करावं लागतं आणि ते कौतुकास्पद आहे. तब्बल 32 वर्ष एस टी बस चालक म्हणून विना अपघात सेवा करून सातलिंग मस्के यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत तथा दयानंद महाविद्यालयात सोलापूर येथून निवृत्त झालेले वरिष्ठ प्राध्यापक एम मस्के यांनी तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुळजापूर आगार येथून एस टी बस चालक म्हणून तब्बल 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले होणाळा तालुका तुळजापूर येथील सातलिंग बलभीम मस्के यांच्या सेवापूर्तीबद्दल परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शुभेच्छा देताना प्राध्यापक एम मस्के बोलत होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सेवेवर प्रवाशांचा भरोसा असून एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास अशी विश्वासार्थ एस टी बसने जनमानसात निर्माण केली आहे आणि ती केवळ अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळेच. त्यामुळे आजही लालपरीने सामान्य माणसाच्या हृदयात आपले मानाचे स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूरचे आगार प्रमुख महेश रामपुरे हे तर होते, पण तरी प्रमुख पाहुणे लेखाधिकारी सुधीर बामणकर, माजी विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी संजय कदम आदी होते आणि या प्रसंगी सातलिंग मस्के यांच्या सेवानिवृत्त निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल, फेटा, स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम रणदिवे यांनी केले. यावेळी प्राध्यापक डी मस्के, सहशिक्षक सुनील लोंढे, रिपाई आठवलेचे, जिल्हा सचिव के गायकवाड, भीमशाहीर भीमराव सोनवणे, विपुल सुरवसे, महामंडळाचे कर्मचारी बी सिरसट, सोमनाथ कस्तुरे, शहाजी डावरे, नेताजी मुळे, विलास सरवदे यांच्यासह कर्मचारी, हितचिंतक, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी के गायकवाड, नळदुर्ग.